आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार, छगन भुजबळ आणि बाबा सिद्दीक यांच्या नावांची चर्चा सुरू झालेली आहे। अजूनही नाव निश्चित झालेलं नसलं तरी सुद्धा उद्या उमेदवाराच्या नावाबाबत अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभा निवडणूक होते आणि उद्या अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे। पार्थ पवार, छगन भुजबळ किंवा बाबा सिद्दीकी या तिघांपैकी एकाची वर्णी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सागर, बाबा सिद्दीकी, छगन भुजबळ किंवा पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। बाबा सिद्दीकी यांचं नाव पहिल्यांदाच ऐकायला येत आहे। गेल्या आत्ताच्या काही दिवसांपूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हे नाव ऐकावेस चर्चेला आलेलं आहे। तिन्ही नावांच्या मागची गणित जर पाहिली तर पार्थ पवार अर्थात अजित पवारांचे मुलगा आहे। यापूर्वी त्यांचं नाव चर्चेत होतं, पण प्रफुल्ल पटेल यांना त्यावेळेस उमेदवारी दिली आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2022 मध्ये म्हणजे 10 जून 2022 ला जी नियुक्ती केली होती त्याचा राजीनामा दिला होता। आता त्या जागेवर आता ही निवडणूक होतीये। त्यामुळे पार्थ पवार हे स्वतः इच्छुक खूप आहेत या पदासाठी, पण एकाच घरात परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतील की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, परत विधानसभेच्या निवडणुका आगामी काळामध्ये पुढे आहेत। त्यामुळे काही जणांचा मतप्रवाह आहे की अल्पसंख्याक समाजातले बाबा सिद्दीकी यांना जर तिकीट दिलं तर तो एक चांगला मेसेज देईल आणि अल्पसंख्याक समुदाय आपल्या सोबत राहील याची अपेक्षा करायला काही हरकत नाही, असं त्यांचा एक मतप्रवाह आहे। दुसरीकडे भुजबळ हे स्वतः खूप इच्छुक आहेत। भुजबळ ओबीसी लीडर आहेत। अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या ऐवजी भुजबळांना राज्यसभा देऊन सध्या जी इच्छा होती लोकसभेची निवडणुकीत नाशिक लढवण्याची पण ती देता आली नाही या, त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करावं अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह आहे। या सगळ्या गोष्टींवर पुढच्या 22 तासामध्ये निर्णय होणं हे अपेक्षित आहे। आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी अजित पवारांच्या सोबत ही बैठक होईल प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि याचा निर्णय होईल, कारण की उद्या अंतिम तारीख अर्ज दाखल करण्याची आहे। अगदी धन्यवाद सागर, दिलेल्या या माहितीबद्दल। आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी, छगन भुजबळ किंवा पार्थ पवार यापैकी एका नावाची निवड उद्या घोषित केली जाऊ शकते।